नमस्कार शेतकरी मित्रांनो, इथं पाहू शकता तुम्ही आपल्या टोकन पद्धतीने लागवड केलेली आहे मक्काची पाहू शकता। मित्रांनो इथं आपण इथं आमचं ठिबक आहे। हे 4 फुटावर इथं ठिबकची नळी टाकलेली आहे। भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज की विशेष करून ज्या भागामध्ये मक्का लागवड होत नाही तिकडचे मेसेज कमेंट येत आहेत मला की हे नळीचं अंतर किती आहे। या नळीमधलं अंतर आहे शेतकरी मित्रांनो हे 4 फुटाचं। इथं पाहू शकता तुम्ही, इथं ही आपली सप्लाईन आहे। 4 फुटाचं इथं अंतर घेतलेलं आहे आपण। आणि हे जे दोघं लाईनमधलं अंतर आहे की आपलं जे मक्का टाकलेलं आहे आपण, ह्या दोघं लाईनींमधलं अंतर आहे मित्रांनो 1 फूट 1.25 फूट पण घेऊ शकता तुम्ही। जर तुमच्याकडे चांगलं पाणी असेल तर 1.5 फूट पण घेऊ शकता। मित्रांनो इथं तुमच्याकडे ज्या व्हरायट्या चालतात, वाण चालतात, ते तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला चांगलं व्हरायटीचं वाण हवं असेल तर मला मेसेज करू शकता तुम्ही। पाहू शकता इथं लागवड कशी झालेली आहे आपली। तर मित्रांनो आपण लावते वेळेस इथं घेतलेलं आहे 1515 सुपला कंपनीचं, RCFचं म्हणतो आम्ही त्याला। 15-15-15 इथं घेतलेलं आहे मित्रांनो। 10 दिवस झालेले आहे मित्रांनो या मक्याला लावून। पाहू शकता थोडं लावून पतलं घेतलेलं आहे आपण, म्हणजे दोघं दाण्यांमधलं अंतर जे घेतलेलं आहे ते 9 इंचावर इथं घेतलेलं आहे। आणि जागी जागी टोकन यंत्राने थोडा कुठं मोठं म्हणजे गॅप सोडलेला आहे, तरी मला चालतो तो। कारण जेवढं आपलं उत्पन्न म्हणजे जेवढं आपलं पीक पतलं म्हणजे अंतर तेवढं आपलं उत्पन्न इथं वाढणार आहे मित्रांनो। म्हणजे पतल्या पिकामध्ये हवा खेळती असते, त्याच्यामुळं आपल्याला पतलंच पीक आवडतं। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर आपल्या फेसबुक पेजला, इंस्टाग्राम पेजला आणि यूट्यूब पेजला फॉलो केल्याशिवाय राहू नका। जय जवान जय किसान।